राम राम मंडळी. तर आज आहे आपला ब्लॉग सिरीजमधला दिवस 9वा. तर आज आपण चाललेलो घरी. तुम्ही म्हणसाल का, तर काय नाही, असंच चाललेलो. आपलं शनिवार रविवार आलता ना, त्यामुळं मग रुपेश भावानं आम्ही निघालो आपलं घराकडं. आम्ही घरी सहसा करून ट्रेननंच जातो, परवडतं जायला. इस्टर्न तिकीट परवडत नाही, रेल्वेत आपलं 20 रुपयात घरपोच डायरेक्ट. मग काय जाताना जरा व्ह्यू बघावं म्हणलं. कसं एक नंबर का नाही, शिंदवणे घाटाच्या अलीकडचा व्ह्यू आहे बघा सगळा. एकदम असं हिरवंगार सगळं वातावरण चालतं. बघता बघता शिंदवणे आलं. इथं काय ट्रेन थांबली नाही. मला वाटलं थांबल म्हणलं जरा, पण काय ट्रेन थांबलीच नाही, कारण कोण नव्हतंच स्टॉपला. त्यामुळं ट्रेन डायरेक्टच पुढं निघाली. ह्यो सनसेटचा व्ह्यू बघा. कसं जास्त सकाळच्या परी जरा पावसाचं वातावरण होतं, त्यामुळं एवढा सूर्य काय नीट दिसत नव्हता. तरी पण त्यातनं थोडंसं डोकावलेलं डागाच्या आडनं त्यानं. चालतंय म्हणलं बाबा, चला तेवढंच दर्शन भेटलं सकाळच्या पारी. फायनली मग काय आपण पोचलो आपल्या स्टॉपवर, नीरा. हे आपलं नीरा जंक्शन बघा कसं आहे, मस्त आहे का नाही. हां, मग काय आपल्याला सोडलं ट्रेननं. मग रुपेश बाबा म्हणला चला जातो मी तिथनं पुढं. आता गाड्यानं बाय बाय करून निघाला. गाडी फलटणला चाललेला ना. तेवढ्यात आपल्याला पप्पा काय न्यायला चालतं, बाहेरच येऊन थांबलं होतं. काय आलून बसलो गाडीवर. गेल्या गेल्या आपल्या रॉकी भाऊनं आपल्याला दर्शन दिलं. मालक 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 करत आलात जवळ. घरात गेल्या गेल्या आपल्या मावड्या होताच बसलेला. गेला की गाडी नुसतं दूध ठेव दूध ठेव दूध ठेव, त्याच्याशिवाय जमतच नाही काय. आणि हे आपलं 2 नवीन शूटर आणतात आहे बघा कसं येतं. हां, सुट्टीच नाही. तिथनं मग म्हटलं आज जरा केस कापायची. केस गेलो कापायला, गाड्याचं दुकान बंदच होतं. मग काय थोड्या वेळानं आला, कापली केसनं आलो घरी. घरी आल्या आल्या कामं लावली लगेच. काढ म्हणलं गोरांचं शेण. आता काय म्हणलं, सांगितलं म्हणल्यावर करायला लागतंय. घेतलं काम करायला. मग सगळं आवरून बिवरून घेतलं गेलो. मग काय फायनली रानात गेलो. म्हणजे असा विषय होता की त्या दिवशी आपण जी लागण केली ती लागण झाली ती 1 महिन्याच्या आता ऊसाची. त्याला मग आता तणनाशक मारायचं होतं, गवत लयच झालं होतं. बरं औषध पप्पांना घेतला पंप. म्हणलं मी मारतो. नाही म्हणली तुला जमायचं नाही. चालतंय म्हणलं मारा मग तुम्हीच. काय त्यांना बघता बघता कधी औषध मारत संपवत आणलं ती बी कळलं नाही. मग काय गेलो जरा खाली. पिरूची झाडं आहेत आपली. म्हणलं दाखवा तुम्हाला बी जरा पिरू कशी काय लागल्या त्या झाडाला. पिरू लय लागतात पण माणसंच ठेवत नाहीत ती. माणसं काय करतात, ते दिसला पिकला की तोडला, दिसला की तोडला, दिसला की तोडला. सगळे आवहितच असते ते त्यामुळं आपल्याला काय खायला भेटत नाहीत. पण जाऊ द्या म्हणतो, त्यांना खाल्लं का ना आपण खाल्लं काय एकच आहे. कधीतरी गावतो एखादा. आज बरेच गावलेले तसे. काय झालं सगळं. मग म्हणलं आता जावं घरी. एवढ्यात तुम्हाला म्हणलं जरा आपल्या रानातला व्ह्यू दाखवावा कसं काय दिसतोय. सुट्टीच नाही. नुसतं हिरवळ, बगल तिकडे हिरवळ असते आपल्याकडं. हे बघा झेंडूची बाग आहे आपल्या चुलत्यांची. तिथनं आता काय तुम्ही म्हणसाल आता गाडीवर लगेच कुठं चालला आहे. आपण चाललेलो बघा गाडीवर आता मामाच्या गावाला. आता कसं आहे, सुट्टीला आल्यावर आपल्याला करमत नाही. बरंच राहिलो आहे तिकडं बऱ्याच दिवस मामाकडे बी. त्यामुळं आलं की एखादा राऊंड असतोच आपल्याकडं. त्यामुळे आता निघालेलो मामाच्या गावाला. आता म्हटलं गावाला मामाचं चाललो आहे म्हणल्यावर काहीतरी खायला घेऊन जावं. मग घेतलं इथनं थोडंसं खायला. मग निघालो आपलं. तेवढ्यात कळलं की मामा आपला काय रानातच आहे. मग इथनं डायरेक्ट रानात टर्न मारला. गेलो डायरेक्ट रानात. काय गाडी रानातच होती. चाललेलं भाजी काढायचं, आज बाजार होता ना, त्यामुळं भाजी काढायला चाललेली. म्हटलं आता काय चाललंय तर चालू द्या. तेवढ्यात गुरांना मका पण तोडलेली गाड्यानं. आपल्याकडं बघा गडी ठेवला आहे मामानं. होत नाही मामाला लय काम. त्यामुळे छोटं आपला खतरनाक डॉन आहे. कामाला थटतच नाही गडी कसलाच. तोडली की मग काय म्हणलं चल मी पण तुला बरं लागतो. भरली पडदिसनं दोघांना गाडी. निघाली. मग काय तेवढ्यात आपल्या मामानं थोडक्यात आपली मिनी पोल्ट्री केल्यागत केली. ती पण दाखवावी म्हणलं तुम्हाला. कसं काय नियोजन खटकाना. सुट्टीच नसते. तिथलं झालं की म्हणलं आता निघावं घराकडं.
फायनली मग पोचलो बघा घरी. तिथं पण एक पेरूचं झाड लावून ठेवलं या. त्याला तर काय या घरच्या पेरूपेक्षा मोठं पेरू लागतं, एकदम मोठं, एकदम खतरनाकमध्ये. गेल्या गेल्या पहिले एक तोडून खाल्ला. तेवढ्यात मग घराच्या मागे गेली एक महिने गेल्या गेल्या जवळ आली. तर काय हो म्हणते ते का नाही, माणसांपेक्षा प्राणी चांगलं. उदाहरण बघा कसं काय समोर आहे का नाही तुमच्या. गेल्या गेल्या इथे माझ्याकडं ओळखच तेवढी आपली प्रेम ओळख म्हणण्यापेक्षा. मग काय तिला मग संध्याकाळ झाली तीच, तिला सोडून नेलं घरी डायरेक्ट आपलं. फाईन मग काय संध्याकाळ झाली तीच, मग झालं तर दाराचं टायमिंग. बसलेल्या मामी दार काढायला, मस्तपैकी मशीन लावलेली चाललेलं दारा. म्हणलं तिथं दाखवा तुम्हाला जरा, म्हणलं काय फायनली सगळं झालं निवांतमध्ये दिले तर आणून. मग भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.